सरकारला माजी मंत्री बच्चू कडू यांचा इशारा, सायंकाळपर्यंत निर्णय घ्या अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊ। मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत स्थानापर्यंत कोणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत। म्हणून 4-5 वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्यावा। मला वाटते 8 स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले, त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो। 7व्या महिन्यात मीटिंग मुख्यमंत्र्यांसोबत झाली, त्याच्यावर चर्चा झाली, त्यांनी बऱ्याच गोष्टींचा होकार दिला आणि तरी सुद्धा काही निर्णय होत नसत तर आता ही घाई करणं फार महत्त्वाची आहे। पाणी, ऊन, वारा, पाऊस काही असलं तरी आमचा शेतकरी जाग्यावरून हटणार नाही। कालपासून आम्ही 150 किलोमीटर अंतर कापून सुकळीबाई येथे आलेलो आहोत। मुख्यमंत्र्यांसोबत मोबाईल फोनवर चर्चा झाली, त्यांनी आम्हाला चर्चेसाठी आमंत्रित केलंय, परंतु लाखो शेतकरी बांधवांना सोडून चर्चेला जाणं योग्य नाही। शेतकरी बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की सायंकाळपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घ्या। शेतकरी ओल्या दुष्काळामुळे प्रचंड अडचणीत आहे आणि हीच खरी वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे। यासाठी सरकारने सायंकाळपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊ, असा इशारा बच्चूभाऊ कडू यांनी सुकळीबाई येथील संकटमोचन मंदिर परिसरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला दिलेला आहे। त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी, दिव्यांग बांधव, मच्छीमार मोठ्या संख्येने आपली ट्रॅक्टर घेऊन या आंदोलनात सहभागी होऊन नागपूरच्या दिशेने निघालेले आहे। यात लाखोच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहे। यामुळे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील, असंही बच्चू कडू म्हणाले। यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, अजय नवले, काँग्रेसचे नेते शैलेश अग्रवाल, शेखरभाऊ शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अतुल वांधले, काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर, नितेश कराळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यशवंत झाडे, अभिदय मेघे यांनी आपला पाठिंबा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिलेला आहे व ते आंदोलनात सहभागी झाले। गावागावात बच्चू कडू यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला असून प्रत्येक गावागावात त्यांचं पुष्पगुच्छ व फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात येत असून त्यांच्या रॅलीतील शेतकऱ्यांना पाणी व नाश्ता जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।